इथं एकदा मारलं, मला वाटलं की नाही पूर्ण क्षेत्र मारलं. नमस्कार, मी आलो आहे आश्रवा या गावात. माझे नाव विजय पाटील आणि माझ्यासोबत शीतांशु जोशी सरसुद्धा आहेत. आपण या ज्या शेतात आलो आहेत त्या शेतामध्ये पर्णनेत्र संशोधनातील ॲग्रो प्रोडक्ट वापरण्यात येत आहेत. आपण त्या सरांशी भेट करूया. सरसुद्धा सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आपण ज्या शेतात उभा आहोत त्या शेतामध्ये आपण पर्णनेत्र संशोधनातील प्रोडक्ट यूज केलेले आहेत. तर सर आपल्याला काही गोष्टी सांगणार आहेत शेतीबद्दल की त्यांना पर्णनेत्र संशोधनातील काय फरक जाणवलेला आहे जमिनीमध्ये. तर ही जी जमीन आहे ही राई चिक्क्याची जमीन आहे आणि इथे सर्व ढेगाडे बांधले जातात. परंतु ते 3 वर्षापासून या जमिनीत जे प्रोडक्ट वापरलेलं आहे त्या प्रोडक्टबद्दल ते आपल्याला काही बोलले तर ते आपण ऐकून घेऊयात. माझ्याकडे कॅमेरा कराल ना तुम्ही? असं नाही नाही, कसं? बोला बोला बोला. असं हे माझे क्षेत्र जे आहे हे राईचिक्क्याचे क्षेत्र आहे. राईचिक्का म्हणजे कोणी चिमान म्हणतं, कोणी तेली चिमान, असं काही वेगवेगळे शब्द वापरतात. ती जमीन आहे आपली. बरोबर. आणि मी पर्णनेत्र संशोधनालयाचं जे सगळेच प्रोडक्ट वापरतो, अनुपान, अनुपानार, पल्लव, पल्लव BP. तर याच्यावर आपण तो खालचा जो भाग दिसतो ना तिकडे पाऊस यावर्षी जबरदस्त होता. मी इथं वायवन कापूस लावला होता ठिबकवर आणि खालच्या भागात डाब भरली होती. मग डाब भरले राहू नये, सोसली जावी म्हणून मी थोडं त्या भागातच पहिल्यांदा पल्लव BP मारला. बरोबर. पण अजून मला झालं की तिथं पण पाऊस एवढा आहे की आपण पूर्ण क्षेत्राला मारलं पाहिजे. मग मी पूर्ण क्षेत्रात पल्लव BP मारले आणि मारल्यानंतर मी तर सहज मारायचं म्हणून मारून दिलं. बरोबर. पाणी सोसलं जावं बुवा, हो हो. ही संकल्पना होती. कारण यापूर्वी कसं होतं, मी कापूस घेण्या अगोदर इथं हरभरा होता आणि हरभऱ्यापूर्वी 3 वर्ष सलग ऊस होता. तर ऊस हरभरा नंतर हे वायवन कापूस आपण लावला. बरोबर. आणि हे वायवन कापसाला प्रोटो मारल्यानंतर आपण हे नांगरून ठेवलेलं क्षेत्र. बरोबर. तुम्हाला सांगतो की इथं आहे ना एवढी सहजता कधीच नव्हती. असं एखादं ढेकळं घेतलं ना आपण या शेतातनं आणि असं टाकलं तर फुटून जायचं, हे कधीच झालं नाही. बरोबर. माझ्या 35 वर्षाच्या आयुष्यात. बरोबर. मी तुम्हाला दाखवतो. हे ढेकळं घेतो मी. कदाचित उचलता नाही फुटून जाईल, नाही तर असं. बरोबर. असं फुटायचंच नाही कधी. बघा असं फुटतं, असे कधी फुटायचेच नाही. पूर्ण ढेकळं उचलायचो आणि असं टाकल्यावरही फुटायचे. आता असं फुटून जातं. बरोबर. म्हणजे जमिनीची पोत सुधारली. हां, pH वाढला. pH हां. मेंटेन ज्याला हे आपण म्हणू शकतो. हो. कारण जेव्हा जमिनीचा pH मेंटेन होतो तेव्हा जमीन कशीही असो तर ती राईचिक्क्याची असो की कुठली असो तर ती आपल्याला बरोबर मेंटेन होते आणि भुसभुशीत जमीन जिला आपण म्हणतो जी हवा खेळती राहते ती जमीन ही तयार झालेली असं म्हणायला हरकत नाही. आणि ही फक्त पर्णनेत्र संशोधनातील जे प्रोडक्ट तुम्ही यूज केले त्याच्यावरच झाले असं तुम्हाला म्हणायचं आहे. मी दुसरं वापरतच नाही ना. बरोबर. मी खत वापरत नाही, हां. कोणतीही बी दुकानावरची पेस्टिसाईड वापरत नाही. बरोबर. पेस्ट कंट्रोल करणारी कोणतीही औषधी मी दुकानावरनं आणत नाही. बरोबर. जे बनवायचं ते मी घरी बनवतो फॉर्म्युलेशन प्रमाणे. आणि हे पर्णनेत्र संशोधनालयाचे प्रोडक्ट वापरतो आणि त्याच्यावर हा सर्व रिझल्ट आपल्याला बघायला भेटेल. आणि असं नाही की बुवा उत्पादन कमी आलं, असाही भाग नाही. तो ऊस बघा माझ्या समोर, हा ऊस आहे आपला. तर आपण जवळ जाऊन बघू, पण आता इथून फोटोशूट करून घ्या. बरोबर. तुम्ही चालता तरी तुम्हाला माहिती. हो बरोबर. सहज आपण चालू शकतो. तर पूर्वी असं चालणं सहज नव्हतं. आजची तारीख काय? आज तारीख 29/12/2025. आणि हे कधी नांगरण केली आहे तुम्ही? जवळजवळ 15 दिवस झाले मला. 15 दिवस झाले. आणि या फील्डमधनं कापूस किती आला तुम्हाला? मला 30 क्विंटल कापूस आला. आणि बाकीच्या या एरियामध्ये जो कापूस लावला गेला असेल, वायवन कोणी लावलाय का? कोणीच नाही माझ्याकडे. तुम्ही आहे फक्त. एकटा. आणि बाकी साधा कापूस किती आला असेल? तो या रेंजमध्ये जवळजवळ. हा, म्हणजे आपण वायवन असून सुद्धा त्याच रेंजमध्ये पोहोचलो आहे. हो. ठीक आहे. क्षेत्र किती आहे? हे 4 एकर आहे. 4 एकर. म्हणजे 8चा ॲव्हरेज पडला आपण, मोठा मोठी, थोडा कमी.
हो 7.5. 7.5चा ॲव्हरेज पडला. ठीक आहे, चालेल.